नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज मी तुम्हाला मायक्रोन्यूट्रंटबद्दल थोडं सांगणार आहे. आपण दुकानातनं मायक्रोन्यूट्रंट आणून सोडण्यापेक्षा घरच्या घरी आपण किती चांगल्या पद्धतीने मायक्रोन्यूट्रंट आपण तयार करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, असे हे लिंबूचं माझं झाड आहे. त्याच्याखाली मी अशी 500 लिटरची टाकी ठेवलेली आहे आणि ह्याच्यात आपण मायक्रोन्यूट्रंट भिजू घातलेला आहे. बघा मित्रांनो, हो का, हे दिसते का? ह्याच्यात आपण 500 लिटर पाणी घेऊन ह्याच्यात आपण मायक्रोन्यूट्रंट भिजू घातलेलं आहे. पहिल्यांदा पाण्याचा pH, मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट पाण्याचा pH हा आपण बरोबर, तुमचा जास्त असेल तर कमी करून घेणे किंवा कमी असेल तर जास्त करून घेणे. कमीत कमी आपल्या पाण्याचा pH 6.5 ते 7 असला पाहिजे त्यासाठी, ह्या मायक्रोन्यूट्रंट तयार करण्यासाठी. आणि त्यात मग आपण सीवीड, फुलविक, अमिनो, मॅग्नेशियम, कॉपर सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट, ह्या अशा पद्धतीचे मायक्रोन्यूट्रंट आपण ह्यात भिजू घालू शकतो आहे. आणि ते सर्व भिजू घालून आपले एक 4 ते 5 दिवस मॅक्झिमम असं भिजू घालून ठेवायचं आहे. दररोज सकाळी संध्याकाळी आपण ते असं ह्या पद्धतीने हलवायचं आहे. आणि ह्याचा खूप जास्त रिझल्ट येतो मित्रांनो, खूप जास्त. तुमच्या झाडात मायक्रोन्यूट्रंटची डिफिशियन्सी दिसणार नाही, कारण की तुम्ही दर आठवड्याला हे सोडणार आहे 15 दिवसाला. त्यामुळे झाडात मायक्रोन्यूट्रंटची डिफिशियन्सी दिसणार नाही. आणि ज्या त्या वेळेला तुम्हाला प्रत्येक वेळेस झाडाला जे लागणार आहे ती झाड ती घेत राहणार आहे. आणि झाडात सुद्धा कमतरता कुठली, फळावर तुम्ही म्हणा, पानावर म्हणा, कुठलीही कमतरता तुम्हाला दिसणार नाही. माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही घरच्या घरी मायक्रोन्यूट्रंट तयार केला आणि स्वस्त आहे. 10 रुपये लिटर किंवा 20 रुपये लिटर तुम्हाला हे पडत आहे. बाहेरनं जे तुम्ही ब्रँडेड कंपनी जे आणत आहात त्याचा रिझल्ट असतोय, पण त्या प्रमाणात हे जरा आपल्याला बरं दिसतंय. कारण की आत्ताच्या महागाईच्या जमान्यात आपल्याला कमी खर्चात कशी शेती करायची आहे ह्याकडं आपल्याला जास्त लक्ष दिलं पाहिजे. तर धन्यवाद मित्रांनो.